हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम
सुख झाले हो साजनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले साजनी साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल परवा परवा दोहा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा परवा दोहा विठ्ठल परवा परवा दोहा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा
राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथूनी पाडीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथूनी पाडीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथूनी पाडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथूनी पाडीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथूनी पाडीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथूनी पाडीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथूनी पाडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथूनी पाडीते उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी भरला पुर मायेचा लोढा वाहून या जासी भरला पुर मायेचा लोढा वाहून या जासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी भरला पूर मायचा लोढा वाहून या जासी भरला पूर मायचा लोढा वाहून या जासी अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी भरला पुर मायचा लोढा वाहून या जासी भरला पुर मायचा लोढा वाहून या जासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी भरला पूर मायचा लोढा वाहून या जासी भरला पूर मायचा लोढा वाहून या जासी क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही दुर्लभ नरतनु गेल्यावरती होशील पछताई दुर्लभ नरतनु गेल्यावरती होशील पछताई उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी भरला पुर मायचा लोढा वाहून या जासी भरला पुर मायचा लोढा वाहून या जासी उलट
हरि जय जय 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 हरि जय
सरांसाठी जोरात टाळ्या वाजवा. खूप छान मयूर, खूप छान बाबा. भल्या भल्या पोहणाऱ्याना, भल्या भल्या पोहणाऱ्याना उलथुनी पडिते. भल्या भल्या पोहणाऱ्याना, भल्या भल्या पोहणाऱ्याना उलथुनी पाडिते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. 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 नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्याना उलथुनी पडिते. भल्या भल्या पोहणाऱ्याना उलथुनी पाडिते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते कासे. उलट उलट माघारा गड्या
उलट माघारा गडा फिरवते कधी उलट उलट माघारा गडा फिरवते कधी उलट उलट माघारा गडा उलट उलट माघारा गडा फिरवते गा विठ्ठल साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण ज्ञानच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या करण तेची वंदू चरण श्री गुरूंचे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा
दैव्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी असो हॅलो इको बंद करा हॅलो उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो साधकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो पांडुरंगावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व त्याच्या लेकरांनो आणि म्हात्रे कुटुंबियांवरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट तुम्ही आपण एखाद्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभ म्हणतो जिथे दीर्घायुष्य शब्द सुद्धा लाजेल असं आयुष्य ज्या माऊलीला मिळालेलं आहे नाही का आपण एवढंच म्हणू शकतो भरभरून मिळू दे आता किती मिळू दे आपण नाही बोलू शकत भरभरून मिळू दे परमभाग्य असं त्या माऊलीच्या 101व्या वाढदिवसानिमित्त आजची ही हरिकीर्तन सेवा या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून त्या माऊलीची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांच्या परिवारांचे सर्व नातवंडांचे मी आभार मानतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो कारण आधीच सुरुवात उशीर झालेला आहे तदनंतर बरगतचं असं शास्त्रीय गायन नाही का चक्री भजन अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे थोडंसं आम्हाला आता उरक्त घ्यायला पाहिजे भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेला आम्ही चित्रपट पाहतो पडद्यावरती हिरोची भूमिका हिरो साकारत असतो जो कोणी असेल तो ज्याच्या भोवती तो चित्रपट फिरत असतो तो म्हणजे हिरो आणि ज्यावेळेला आम्ही खुर्चीवर बसून तो चित्रपट पाहत असतो खरं सांगा आम्ही कुठली भूमिका करत असतो हिरोची आम्ही कोणाच्या रूपात बसलेला असतो हिरोच्या नाही का म्हणजे जो हिरो का भूमिका करत असतो तो हिरो आम्ही स्वतःला समजतो का नाही तेव्हा कुठं तो चित्रपट आमच्या पचिनी पडतो आत्मसात होतो तसं कीर्तन ऐकत असताना कीर्तनाचा जो विषय आहे तो विषयच होऊन जर राहिलो आपण तर कीर्तन समजायला वेळ लागणार नाही समजून घ्या विषय तो त्यांचा झाला तसा नारायणाचा विषय झाला की अर्ध कीर्तन कळालं अभंग मनाचा कान करून ऐका भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते म्हणून काय कर उलट उलट माघारा गड्या फिर गोते खाशी भरला पुरमायेचा लोंढा वाहून या जाशी या पुरामध्ये काय काय आहे अविदेचा पुर बाबा वेगी ओसरे आणि भली मोठी कोण आहे कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना उलट उलट भवनदीच्या प्रवाहानं जर वाहत गेलास तर कधी गटकाळ्या खाशील कधी मरशील गॅरंटी नाही मग काय कर उलट उलट जिथून नदीचा उगम आहे तिथून सुरुवात कर उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खाशी कारण भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी मुक्ताबाई इतक्या छानपणे पण गांभीर्यानं तुम्हा मला उपदेश करतात काय म्हणतात क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही कळतोय का क्षणभंगुर
संसार याचा भरवसा नाही. कधी कोरोना येईल गॅरंटी नाही, कधी कसा बी येईल गॅरंटी नाही का, कधी भूकंप येईल गॅरंटी नाही, कधी एखादी नैसर्गिक आपत्ती येईल गॅरंटी नाही, कधी आजाराचं घडेल गॅरंटी नाही, कधी काळ घेऊन जाईल गॅरंटी नाही. क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही. दुर्लभ नरतनु केल्यावरती होशील पछताई. आयुष्य हातातनं गेलं, वृद्धापकाळ आला की नंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही. कारण चित्रपटाला रिव्हर्सचं बटन आहे, पण आयुष्याला रिव्हर्सचं बटन परमेश्वरानं बसवून दिलेलं नाही. कळते का मी काय म्हणतो? आपल्या आयुष्याला रिव्हर्सचं बटन असतं तर किती मजा आली असती, पण बरोबर ते तेवढंच बसवलं नाही का? गांभीर्य कळावं. दुर्लभ नरतनु गेल्यावरती होशील पछताई. म्हणून काय कर, उलट उलट माघारा गड्या फिर गोत खासी. उलट उलट माघारा गड्या फिर गोत खासी. भरला पुर माय चालोला वाहून या जासी. भरला पुर माय चालोला वाहून या जासी. उलट उलट माघारा गड्या फिर गोत खासी. उलट उलट माघारा गड्या फिर गोत खासी. भरला पुर हा चालोला वाहून या जासी. भरला पुर माय चालोला वाहून या जासी. शेवटचं चरण मुक्ताबाई काय म्हणते? म्हणे मुक्ताई जाण चांगया. आमचं काय झाले, बाह्य जगात गुंतून, बाह्य जगातल्या भपक्यात गुंतून तुम्ही आम्ही स्वतःला विसरलो. मी कोण आहे, कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, मला कुठं जायचं आहे, हे आम्ही विसरून गेलो. सर्व संतांनी दिशा दाखवताना आत्मतत्वाचीच दिशा दाखवलेली आहे. उलट समजून घ्या, आजचं कीर्तन थोडंसं वेगळं आहे. कदाचित हा अभंग तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल असं मला वाटते. आधी ऐकला का ह्याच्या? उलट तर उपदेश करणारे कोण आहे, तर केलाय कोणाला उपदेश? आदिशक्ती मुक्ताबाई. अर्धा वर्षाच्या त्या चिमुरडी मुक्ताईनं आदिशक्तीनं 1400 वर्षाचं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे त्याला उपदेश केलेला आहे. उलट खोट्या सिद्धीच्या पाठीमागे लागलास ना आयुष्य बर्बाद केलंस. सिद्धीला विपिसे कोण तया पुसे. 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 नेले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे पाणी काय. केले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे पाणी काय. नेले राजहंसे पाणी काय. हरिमुखी गाता हरपली चिंता. 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 हरिमुखी गाता
कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय. कशाला त्या खोट्या सिद्धीच्या पाठीमागे लागलाय. सिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. चांग्या जवता परमानंदी मन नाही. उलट आणि काय कर म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खूण. जा सद्गुरु शरण तुझ नेतील तारुण. आता थोडासा हा विषय मनाचा कान करून ऐका. या व्यासपीठावरून बऱ्याच विषयांचं आकलन उकल वगैरे होत असत. यापूर्वीच्या प्रत्येक संतांच्या दिशा प्रत्येक संतांचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आत्मतत्वाकडे अंतर्मुख होऊन आणि पश्चिम दिशा. मी नेहमी पश्चिम दिशेवर बोलत असतो. पश्चिम दिशा म्हणजे काय. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. श्री गुरु भेटले हो त्याने धरी येले करी. पश्चिमात चालविली आत्मा जेथे निर्धारिणी. त्रिकुटावरी नांदे देखेली पंढरी ते सुख कायच. कदाचित आजचं कीर्तन थोडंसं डोक्यावरून जाईल पण जो नामधारक आहे त्याच्या नाही जाणार. समजून घ्या. प्रत्येक संतांची दिशा ही पश्चिम दिशा आहे. नामधारकाची दिशा ही पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशेला काय होतो. सूर्य मावळतो. म्हणजे दिशा कोणती ती मावळतीची. मावळणं म्हणजे शून्य होणं. मावळणं म्हणजे हरी होणं. मावळणं म्हणजे लीन होणं. मावळणं म्हणजे शिल्लकच न राहणं. दर्पणी पाहता रूप न दिसे वापुलेने. बाप रखुमा देवीवरू मजाईसे केले. ज्याला भेटायला गेलो तोच होऊन राहिलो. देव पावयासी गेलो. देव पावयासी गेलो. देव पावयासी गेलो. देव पावयासी गेलो. तेथे देवची होऊनी नेलो. तेथे देवची होऊनी नेलो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव होऊन गेलो. तेथे देव होऊन गेलो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव पाहावयासी गेलो. तेथे देवाची होऊन ठेवलो. म्हणजे काय झालो. देव बघायला गेलो देवच झालो. माझे सद्गुरू जनार्दन बाबा तर म्हणतात देव शोधाया निघाला देवाशी. केव्हा भेटील सांगा त्याशी. देवच देवाला शोधायला निघालाय आणि पाहतो तरी अनुभूती कुठली आली. ज्याला पाहायला गेलो तो मीच आहे. क्षमा लागे जीव उताविळ माझा म्हणून स्फुरता ती बाहू. ज्ञानोबा म्हणतात त्याला भेटायला मी प्रयत्न केले. भेटायला गेले मिठी मारली. कुणाला पांडुरंगाला मिठी मारायला गेलो. क्षमा लागे जीव उताविळ माझा म्हणून स्फुरता ती बाहू. आणि क्षेम देऊ गेले तो मीच मी एकले. कुठं शोधायला निघाले देवाला. पंढरीला, अयोध्येला, रामेश्वरला. कुठं ज्ञानोबराने तर इतकं परखड सांगितले. जीवाए निर्जीव दगडाची काय करिसी सेवा. 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 निर्जीव दगडाची
निर्दैवा ए दरिद्र्या काय दिल तो काय दिल देव जवळी असता जाशी अनाथीर्था मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. ज्ञानोबर काय म्हणतात देव जवळी असता जाशी अनाथीर्था मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. बघा आता काय करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथराय गोरोबा काका जनाबाई नामदेवराय ही सर्व मंडळी आत्मतत्वाला धरून वाटचाल करणारी माणसं आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालता येत नाही म्हणून आम्ही माप काढतो. समजून घ्या मी काय म्हणतो. मदन दादा कधी कधी संभ्रम असा निर्माण होतो महाराज तुमचा संप्रदाय वेगळा आहे का मांडणी वेगळी केली की संप्रदाय वेगळा. कुणी सांगितलंय कुणी. परंपरेने आलेले जे ज्ञान आदिनाथाने जे मच्छिंद्रनाथाला सांगितलं निवृत्तीदाताने जे ज्ञानदातांना सांगितलं तेच परंपरेने आलेलं ज्ञान मांडायचंय. काय संप्रदायाची व्याख्या काय संप्रदायाची व्याख्या काय. वेगळा पोशाख वेगळं आचरण वेगळं खाणं नाही का. कडक नियम जरा वेगळं पण मांडायचं का आमचा संप्रदाय हा नाही. संप्रदायाची व्याख्या सम्यक प्रदान करणं म्हणजे संप्रदाय. सम्यक म्हणजे जसं आहे तसं पुढं पास करण्याला संप्रदाय चालवणं म्हणतात. की जे भगवान श्रीकृष्णाने 12,500 कोटी वर्षापूर्वी पहिल्यांदा ज्ञान दिलं पहिल्यांदा सभेचे नाम दिलं ते सूर्याला दिलं. तेव्हापासून आतापर्यंत हे ज्ञान चालत आलेलं आहे. यालाच म्हणतात संप्रदाय चालवणं. रंगीबेरंगी कपडे वेगळे पोशाख वेगळा आहार वेगळा विचार वेगळे मंत्र वेगळा नाही नाही. आणि आमची तिथपर्यंत पोच नसते मग आमच्यात कळवंड लागतं. तू ह्या संप्रदायाचं मी ह्या संप्रदायाचं. तिथपर्यंत पोच. जरा ऑब्झर्वेशन करून बघा पाठीमागे जाऊन बघा जरा कुठल्या संतांनी संप्रदाय सांगितलंय का. कोणी निर्माण केले संप्रदाय. आम्ही निर्माण केले का. आमची बुद्धीची कुवतच तेवढी आहे. तिच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही म्हणून आमची भांडणं सुरू झाली. पण संतांच्यात भांडणं नव्हतीच. रात्रीच आमचा विषय झाला मदनदादांचा माझा. 2 बिझनेसमन तो मोठे बिझनेसमन होते. मॉर्निंग वॉकला सकाळी निघाली. त्यांच्या हातात कुत्रं होतं. कुत्रं असलं की जरा साईन वेगळी असते नाही का. हातात कुत्रं होतं. हा बिझनेसमॅन रस्त्याने इकडून आला हातात अरे काय किती दिवसानं काय चाललंय. हो म्हणले बदली झाली माझी इकडं. वा हो चल म्हणलं आला तर चहा घेऊ. म्हणून ह्या दोघांनी आपापली कुत्री बाहेर बांधली आणि ही दोघं आतमध्ये गेलेली एका कपात चहा पिला यांनी. पण बाहेर कुत्री कळवंड होती एकमेकाबरोबर. कळतोय का अर्थ. बाहेर कुत्री एकमेकावर भांडत होती आणि ही मात्र एकाच कपातून एकाच आत्मतत्वावर चिंतन करत होती. आणि तुमच्या आमच्यासारखे बाहेर कळवंड लागली होती त्यांची. माझा संप्रदाय माझा संप्रदाय. विठाला 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 कुठल्या संतांनी आत्मतत्व सोडून सांगितलं नाही. आणि आजकाल जो काय म्हणतो उच्छाद मांडलाय कीर्तनाच्या व्यासपीठावर जे काय मांडणी चाललेली आहे कशासाठी मला काय कळत नाही. लक्षात आलं का. इथपर्यंत होऊन बसले की पोट भरायचं साधन झालं. अर्थे लोपली पुराणे अर्थे लोपली पुराणे लोपली पुराणे अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने नाश केला शब्द नाश केला शब्द ज्ञाने नाश केला शब्द ज्ञाने हे विषय लोभी मने हे विषय लोभी मने हे विषय लोभी मने
लाडू संतांचे मार्ग, लाडू संतांचे मार्ग. अर्थे लोपली पुराणे. तुकोबरायांनी आत्ताची परिस्थिती त्या काळात मांडून ठेवली होती. काय होईल? अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. या शब्द ज्ञानी यांनी अक्षरशः परमार्थाची नासधूस केली. ज्ञानोबरायांनी अनाकरणे परमात्मा संस्कृत भाषेत तशी अवघड, तशी जड, मुळात जड जीवाला ही भाषा साध्य होणं किंवा समजणं फार अवघड आहे. म्हणून त्या काळी अवगत असणारी सोपी भाषा म्हणजे प्राकृत भाषा म्हणजे मराठी. ज्ञानोबरायांनी ती भाषा संस्कृत भाषा मराठीत करून ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या हाती स्वाधीन केली. नवे नवे प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्या आमच्या हाती स्वाधीन केलं. अलीकडं ज्ञानेश्वरीपेक्षा जड करून सांगायची काय गरज आहे? मिळतं काय? उद्धार काय? शब्द ज्ञानाने बघ आता इतके जड मला बी कधी कधी कळत नाही काय मंडळींचं. खरंच कळत नाही. बरं का सांगतात हे बी कळत नाही. तुम्हाला कोण असं सर्टिफिकेट देणार आहे, पुरस्कार देणार आहे की ज्ञानेश्वरीपेक्षा तुम्ही अवघड करून सांगितली? काय म्हणते काय कीर्तन झालं, कसले शब्द प्रयोग, बाप रे बाप. शब्द असे लोटांगण घेत होते महाराजांचे. हो काय ते सरस्वती प्रसन्न. म्हणलं काय कळलं का नाही? कळलं नाही पण उपयोग काय? पुराण कशासाठी आहेत? पुराव्यासाठी आहेत. तेच आम्ही विसरलो आणि व्यासपीठावर वेगळं चाललं लागलो. आणि म्हणून गोष्ट लक्षात ठेवा, शब्द पांडित्याच्या गर्दीत जाण्यापेक्षा आत्मज्ञानांच्या रांगेत उभं राहा. कारण आत्मज्ञान वेगळं आणि शब्द पांडित्य वेगळं. शब्द पांडित्य म्हणजे हौद आहे, आत्मज्ञान म्हणजे उमाळ आहे. शब्द पांडित्य म्हणजे हौद कधी संपेल गॅरंटी, कारण दुसरीकडे जाणून ओतावं लागतं ते. पण उमाळा कधी आटत नाही. त्यालाच म्हणतात आत्मज्ञान. विठ्ठल 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 आत्मज्ञानाची दृष्टी कशी असते? हात मोडला, हाताचा हाड मोडल्यावर आम्ही काय करतो? डॉक्टर काय म्हणतात? एक्सरे काढा, फोटो काढून या. आता फोटो काढायचं म्हणलं हात काढून देत नाही आम्ही. आम्ही हात घेऊन जातो, ते कॅमेरा पुढे लावतो, तो कॅमेरा फोटो काढतो. पण कशाचा काढतो? नेमका कशाचा काढतो? हाडाचा. का हाड काढून देतो आम्ही फोटो काढायला? नाही, हाडाचा बरोबर काढतो, पण मध्ये काय काय आहे? रक्त आहे, मांस आहे, शिरा आहे, सगळं सोडून फक्त आणि फक्त हाडाचा जसा फोटो काढतो तसं संतांची दृष्टी एक्सरे सारखी. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये वास करणारा जो भगवंत आहे त्याच्यावरच दृष्टी जाते. तो कसा आहे, काय घेणं देणं, तो काळा आहे का गोरा आहे, लंगडा आहे का लुळा आहे, काय संबंध नाही. ही आत्मज्ञानाची दृष्टी आहे. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, दाजी महाराज, जनक राजानं सभा भरवली, पंडितांची सभा. कुणाची? पंडितांची सभा भरवली जनक राजानं. जनकाला वाटलं ह्यांच्याकडून आपण प्रश्न विचारले की आपल्या प्रश्नाची उत्तर हे पंडित मंडळ देतील म्हणून 100-150 पंडितांची सभा दरबारात भरवली होती. सगळे बसले होते. काय ते ऐट, काय तो लवाजमा नाही का, सगळे. आणि त्या पंडिताच्या सभेमध्ये अष्टावक्र आले. अष्टावक्र माहिती? ज्यांनी गीतेवर भाष्य केलं असे बुद्धिवान संत अष्टावक्र. पण त्यांना अष्टावक्र का म्हणतात हे लक्षात घ्या. त्यांना अष्टावक्र म्हणण्यापाठीमागचं कारण ते 8 ठिकाणी वाकडे होते. जन्माला येताना ते 8 ठिकाणी वाकडे होऊन जन्माला आले होते, व्यंग घेऊन जन्माला आले होते. अष्टावक्रांचा प्रवेश झाल्याबरोबर सगळी पंडित खो 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 हसायला लागली. हे म्हणले व्यंग आलं बघा, अलीकडच्या भाषेत कार्टून आलं बघा म्हणले. लागले हसायला. त्याच्याही पलीकडची गंमत आहे का?
सभा सगळी अष्टावक्राकडे बघून हसायला लागली. अष्टावक्र त्यांच्या दुप्पट हसायला लागले. त्यांच्या दुप्पट. जनकराजा म्हणा, अष्टावक्रा ते हसतात ठीक आहे, पण तू का हसतोयस? अष्टावक्रानं उत्तर किती गोड दिलं बघा. जनकराजा, तू म्हणत असशील हे पंडित आहेत, हे पंडित नाहीत, हे चर्मकार आहेत, कारण हे माझ्या व्यंगाला बघून हसतायत. अरे मग तू का हसतोयस? काय नाही, मी त्यांच्या बुद्धीच्या व्यंगाला हसतोय, कारण त्यांची दृष्टी फक्त हाडामासापर्यंत आहे, माझी दृष्टी आत्म्यापर्यंत आहे. दृष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वाभूती विश्व अनुभवायचा असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. समबुद्धी घेता समान श्रीहरी, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. देव जर पाहिजे असेल तर देव तया जवळ असेल, पावनाचे दर्शने. विठ्ठला 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 तसं ही चारही भावंड जन्माला येतात आत्मज्ञान आत्मदृष्टीने समदृष्टी घेऊन आलेली. समदृष्टी परमार्थ साध्य व्हायचा असेल, भगवंत साध्य व्हायचा असेल, परमार्थात रुजायचं असेल तर आयुष्य खपवावं लागतं, दंडन मुंडन करावं लागतं, योग याग विधी करावे लागतात, तपश्चर्या करावे लागतात, उपास तपास करावे लागतात, वाऱ्या कराव्या लागतात, सगळं करावं लागतं. तवा कुठे जराशी तो कळतो, पण होता येत. आयुष्य गेलं तरी तो कळत. पण एक गोष्ट सांगू, या चौघांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, ही चौघही जन्मताच ज्ञानी होते. लक्षात ठेवा, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगले. ज्ञानी म्हणजे डिग्री घेऊन जन्माला आले नव्हते, ते आत्मज्ञानी होते, आत्मस्वरूपाला जाणणारे होते, स्वस्वरूपाला जाणणारे होते, म्हणूनच ते अवतार घेऊन आले. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपाना जाहला, भक्ता आनंद वसला, आदि शक्ती मुक्ताबाई, दासी जणी लागे बाई, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. अवताराचं वर्णन जनाबाईने केलेलं आहे. जन्माला येतानाची चारे भावंड अवतार घेऊन जन्माला आले. पण यांच्यासाठी तैदशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न जाता, बालपणीच सर्वज्ञता मिळे तया. तैदशेची वाट न पाहता सगळ्या योग याग विधी कर्म तपस सगळ्या गोष्टी करून, वाऱ्या करून, पायाला फोडेपर्यंत चालून, तपस सगळ्या गोष्टी करून मग कधी अवस्था निर्माण होते, त्या अवस्थेची गरजच नाही यांना. त्यासाठी वय खर्च करायची गरज नाही. ताई दशेची वाट न पाहता त्या अवस्थेची गरजच नाही. वयसेची या गावा न जाता,
वयात येण्याची वाट बघायची गरजच नाही, कारण उपजतची उपवर झालेली आहेत. ज्यांची भक्ती उपजत उपवर होते हो त्यांना वाट बघायची गरज. कळतोय का अर्थ? अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं तरी प्रपंच सुटत नाही. देव म्हणजे काय कळत नाही. कळते का? चांगदेवाला उपदेश केलाय तो चांगदेव 1400 वर्षाचा. याचा अर्थ असा होतो की 1400 वर्ष आयुष्य मिळालं म्हणजे ते अति आयुष्याचं एक प्रतीक आहे. कशावर बसून आला भेटायला? दादा वाघावर बसून. वाघावर बसून हे कशाचं प्रतीक आहे? सत्तेचं प्रतीक आहे. हातात काय होता? कशाचा चाबूक? सर्पाचा चाबूक. हे कशाचं प्रतीक आहे? अनुशासनाचं प्रतीक आहे. पाठीमाग ढोल दमामे नगारा, शिष्य पुढेही तेवढीच मागही तेवढीच. हे कशाचं प्रतीक आहे? श्रीमंतीचं प्रतीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुक्ताबाईचं वय 10 वर्षाचं, चांगदेवाचं वय 1400 वर्षाचं. मला एकच सांगायचं आहे, श्रीमंती असली, सत्ता असली, संपत्ती असली, लक्षात आलं का, सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा आत्मज्ञान असली ही गॅरंटी नाही. समजून घ्या. आणि अलीकडे थोडंसं जरा वेगळंच झालं. संत संपत्ती असली की बुद्धी मिळवायची गरजच नाही. का? पैसे टाकून बुद्धिवान दावणीला बांधले जातात. खरंय का खोट आहे? पैसे टाकले की त्यांना माहित आहे लय बुद्धी खर्च करायची गरज नाही, लय ताप घ्यायची गरज नाही. पैसे टाकले की बुद्धिवान येऊन आपल्या दावणीला बांधले जातात. पाहिजे त्याला बोलवा. आजकाल काय चालले? तेच चालले. पैसे टाकायचं आणि आपलं कौतुक करून घ्यायचं. बुद्धिवान येतात, कौतुक करून जातात. सत्ता संपत्ती असली का ज्ञान असतो अशातला भाग नाही. आणि म्हणून 10 वर्षाच्या चिमुरडीने 1400 वर्षाच्या चांगदेवाला उपदेश केलेला आहे. त्या अवस्थेला पोचल्या होत्या म्हणून थोडक्यात त्यांचं चरित्र पाहूया. जन्माला येताना भावंड 2-2 वर्षाच्या अंतराने आली. निवृत्ती दादा जन्माला आले 1273 ला. ज्ञानोबा जन्माला आले 1275 ला. सोपन काका जन्माला आले 1277 ला. आणि मुक्ताई जन्माला आले 1279 ला. जन्माला येतानाची अवस्था सांगितली. परब्रह्मरूपच घेऊनच ते जन्माला आले. जन्माला येताना 2-2 वर्षाच्या अंतराने जन्माला आले. पण दुर्दैव जाताना मात्र 1 वर्षात 4 भावंडे गेली. या ठिकाणी या संत महात्म्यांचा, या 4 भावंडांचा, मुक्ताईचा अधिकार आपल्याला पाहायचा आहे. अधिकार किती मोठा आहे पहा. ज्ञानोबरायांनी 22व्या वर्षी समाधीसाठी आज्ञा मागितली. निवृत्ती दादा चला आम्हाला निघायचं आहे आता. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे. झालं आमच्याकडून ते कार्य. आता आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या. जड अंतःकरणानं भरलेल्या नयनानं निवृत्ती दादाने आज्ञा दिली. जा बाबा ज्ञाना जा. निवृत्ती दादा सर्वात मोठे, पण माझं लहान भाऊ आधी निघाला याचं फार मोठं दुःख झालं. पण शेवटी भगवंताची आज्ञा शिरसावंद्य म्हणून निवृत्ती दादाने आज्ञा दिली. ज्ञानोबराने डोळ्यात देखत समाधी घेतली. अंतःकरण भरून आलं. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, मोठा दगड आणखीन कुठला पडला. अवघ्या एकाच महिन्यामध्ये सोपन काकांनी आज्ञा मागितली, आम्हाला जाऊ द्या. सोपन काकांनी अवघ्या 1 महिन्यामध्ये ज्ञानोबा दादाने समाधी घेतल्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये सासवडला सोपन काकांनी समाधी घेतली. परत ती खंत, अरे मी मोठा की माझ्या आधी निघालेत. उरले फक्त 2 जण, निवृत्ती दादा आणि मुक्ताई. सासरू नयनानं दुःखी मनानं मुक्तीला प्रश्न विचारला.
बघा ह्यांचा संवाद बघा, ह्या संतांचा संवाद. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू. परीची भाषा यांची बघा, ऐका जरा. मुक्ते, अरे ही दोघं गेली, आता तुझी दिशा सांग मला. अंगावर काटा येतो माय बाप. काय म्हणले? तुझी दिशा सांग, तू कुठल्या दिशेला जाणार आहेस? आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार, 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 आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार. अवघे चराचर प्रकाशत्वे, अवघे चराचर प्रकाश, अवघे चराचर प्रकाशत्वे, चराचर प्रकाश, उजेड अंधार नाही तया पाशी, उजेड अंधार नाही तया पाशी, उजेड अंधार नाही तया पाशी, उजेड अंधार नाही तया पाशी. उजेड अंधार नाही तया पाशी, उजेड अंधार नाही तया पाशी, उजेड अंधार नाही तया पाशी, उजेड अंधार नाही तया पाशी. निवृत्ती दादानी प्रश्न विचारला, मुक्ते तुझी दिशा कोणती? तुला मुक्ताईने दिशा सांगितली. काय सांगितली? निवृत्ती दादा, आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार, अवघे चराचर प्रकाशत्वे. आणि ही अनुभूती कुठून आली, कशी कळाली बघा. आमच्या स्वस्थानी नाही बा अंधार, अवघे चराचर प्रकाशत्वे, उजेड अंधार नाही तया ठाई, नाही तया पाशी, ऐसे मुनी ऋषी जाणतात. आणि ही अनुभूती, ही प्रचिती कधी आली? तापी नदीच्या तीरावर मिहून गावी, म्हणजे आत्ताची मुक्ताई नगर या ठिकाणी मोठी वीज कडाडली. आणि त्या विजेत मुक्ताई गुप्त झाली. अधिकार बघा कुठं गुप्त झाली? विजय, परमात्म स्वरूप झाली ती विजेमध्ये. समजून घ्या, हा अधिकार आहे. आणि म्हणून संतांनी इतकं मोठं महात्म्य वर्णन केलंय मुक्ताईचं. नमो मुक्ताई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी म्हणजे तीन देवांची आई आहे. आणि म्हणून मुक्ताईच्या ह्या चारी भावंडांच्या ज्ञानाची खोली मोजता येईना. म्हणून तुकोबराय लीन झाले. आणि काय म्हणतात? तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली, म्हणून ठेविली, म्हणून ठेविली पायडोई, पायडोई ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु ज्ञानोपरायांच्या युक्तीची, बुद्धीची खोली, ज्ञानाची खोली जिथं मोजता आली नाही तिथं लीन झाले तुकोबराय.
अशा ज्ञानोपराला जिनं उपदेश केला ताटीच्या अभंगातून, ती किती मोठी आहे. शेवटी बघा, जरी अवतार धारण केला असला ज्ञानोबरायांनी, तरी सुद्धा शेवटी जनतेच्या त्रासाला कंटाळून एकदा ज्ञानोबरायांनी झोपडीचं दार लावून घेतलं आणि आत रुसून बसले. त्याला मुक्ताईने उपदेश केला, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. म्हणजे महाविष्णूचा अवतार असणाऱ्या ज्ञानोबरायांना ज्या मुक्ताईने उपदेश करावं त्या मुक्ताईचा अधिकार केवढा आहे. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. ब्रह्म विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो ती 5-7 वर्षाची, ज्यावेळेला आई बाप गेले, देहांत प्रायश्चित घेतलं, त्यावेळेला मुक्ताईचं वर्ष 3 वर्षाचं होतं. बोला, मुक्ताईचं वर्ष अवघ 3 वर्षाचं होतं. आणि त्या 3 वर्षाच्या मुक्ताईने तिन्ही भावंडाचा सांभाळ केलाय. काय ताकद आहे. आणि म्हणून इथं वयाचा प्रश्नच येत नाही, कारण उपजत परब्रह्मरूप आलेली ही मंडळी. आणि त्या मुक्ताईनं उपदेश केला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगदेवाला उपदेश केला म्हणजे मुक्ताईन चांगदेव बघून घेणं आपला काय संबंध आहे असं म्हणू नका. चांगदेव एक प्रतीक आहे. तुम्हा असणाऱ्या चांगदेवाला मुक्ताईने उपदेश केलेला आहे. भवनदीचे पाणी रे गड्या मोठ्या ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. जाग केले, जाग. गड्या त्या भवनदीत तू आलायस, निघालायस, देहरूपी नौका घेऊन तू वाटचाल करतोयस. पण बाबा रे, एवढं सोपं नाही. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीत. विश्वामित्रासारखी मोठी मोठी पोहणारी होती. काय म्हणतोय, विश्वामित्रासारखे मोठे मोठे हात मारणारे होते, पोहणारे होते, पण त्यांना बुडवलं. किती बुडली. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. आणखीन एक संतांचं वैशिष्ट्य बघा. या भव नदीतून, ह्या भवसागरातून तुम्ही मी वाटचाल करत असताना तुमच्या आमच्या कळवळ्या पोटी हा जीव बुडू नये, गटकळ्या खाऊ नये म्हणून ही 4 भावंडांनी काय केलं तर नाथरायांनी या 4 भावंडांसाठी गोड ओवे लिहिले. जे अवलिता भाव बळे, तोडी कर्मा कर्म क्रूर जळे, स्वबोधाचनी पाणी ढाळे, काढीती एक वेळे निजात्म तिरा. यातनं एकच बोध घ्यायचा आहे सर्वांनी. आपण सर्व भव नदीतून प्रवास करतोय, प्रवाहातून चाललोय आम्ही. बरं, त्या लाटा कशाच्या आहेत? संचित क्रियामानाच्या लाटा. मोडूनी लावी ती नीट वाटा, वेचूनी प्रारब्धाचा साठा, निजात्म तटा काढी ती. शब्द लक्षात ठेवा. निजात्म हा शब्द वारंवार येतोय. निजात्म म्हणजे स्वस्वरूपाच्या किनारी ही मंडळी आपली नाव लावतात. कुठल्या किनारी? स्वस्वरूपाच्या किनारी ही मंडळी. निजात्म तिरा, निजात्म तटा. वैराग्याचे निज नावाडे आढळ बैसले चहूकडे. समुद्रामध्ये जहाज भरकटावी, त्या जहाज चालवणाऱ्या कप्तानाला काहीच कळू नये. आता म्हणजे करायचं काय? शेवटी तो एकच हुडकत असतो, त्याची नजर एकच शोधत असते. काय शोधत असते सांगा बघू? मला ही नाव किनाऱ्याला न्यायचे म्हणून काय शोधत असते ती? दीपस्तंभ. दीपस्तंभाकडे त्या कप्तानाचं लक्ष असतं. ज्यावेळेला दीपस्तंभ दिसतो त्यावेळेला लक्षात येते की बास माझी नाव किनाऱ्याला लागली. तसे ही संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी दीपस्तंभ आहेत. ही नाव किनाऱ्याला लागलीच म्हणून समजा. विठाल विठाल या भवसागरातून निघालोय. भवनदीचे पाणी निगड्या मोठ्या ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. मग काय कर? उलट 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 म्हणजे हे बघा, नदीचा प्रवाह इतका जोरात आहे, इतका जोरात आहे. तो प्रवाह कशाचा आहे तर प्रारब्धाचा प्रवाह आहे. आम्ही किती प्रयत्न केले तरी प्रारब्धाच्या प्रवाहापुढे जीवाचं काही चालत
प्रभू रामचंद्रांना 1400 वर्ष वनवास भोगावा लागला. ते देव होते प्रत्यक्ष असून सुद्धा का भोगावा लागला? प्रवाह तोडता आला. भले भले मोठे मोठे आहेत पण प्रवाह तोडता येत नाही. प्रवाह बरोबर वाहत जाईल पण उलट्या दिशेनं वाहणं यरा गबाळ्याचं काम नाही. कळतंय का? उलट आता उलट म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हात मारण. जिथं उगम आहे तिथं जा. कुठं आहे उगम? तुझा उगम शोध. कुठं आहे? विठ्ठल आता असू सांगून टाकतो. कुठं आहे तुझा उगम? आत्मा असे नाभिस्थानी अष्ट पाकोळी तयाची खेळणी त्या घ्यायचे हिरून योग बळे. तुझा उगम आत्म्याच्या नाभीच्या ठिकाणी आहे. तिथं जा आणि तिथनं सुरुवात कर. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी. अंतर्मुख होऊन जर परमार्थ केला नाहीस तर गटकळ खाल्याशिवाय राहणार नाही. भरला पुर मायेचा लोंडा वाहून या जाशी. अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरे ना. आता अविद्या म्हणजे सरळ सोपा अर्थ. अविद्या म्हणजे अज्ञान. जिथे विद्या नाही तिथं अज्ञान. अविद्या म्हणजे अज्ञान. बरे अज्ञान कशाच आहे? कशाच आहे? द्वैताच. कळते का मी काय म्हणतो? संतांची दृष्टी अद्वैत. मी तो हा विचार शोधावा कारण गोविंद आणि माधवा याच दे. इथं अद्वैत आहे पण तुम्ही आम्ही द्वैतात अडकलो, वेगळेपणात अडकलो म्हणून आम्ही दुःख भोगतोय. कळतोय का अर्थ? अर्जुना जग हे झालेच नाही त्याची वार्ता पुसशी काय? अरे जग नाहीच आहे पण ही अनुभूती कधी येते? सर्व कर्मे झाली ब्रह्मार्पण. सर्व कर्मे झाली ब्रह्मार्पण. सर्व कर्मे झाली ब्रह्मार्पण. सर्व कर्मे झाली ब्रह्मार्पण. ऐसे ऐकोनी निवती साधू जन. ऐसे ऐकोनी निवती साधू जन. ऐसे ऐकोनी निवती साधू जन. ऐसे ऐकोनी निवती साधू जन नो हे अवघाती जनार्दन. 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 एक जनार्दनी बनली निज खूण. एक जनार्दनी बनली निज खूण. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. एक जनार्दनी बांधली निज खूण. एक जनार्दनी बांधली निज खूण. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. सर्व कर्मे झाली ब्रह्मार्पण. ऐसे ऐकून निवती साधू जन. जन नोहे अवघाची जनार्दन. ही दृष्टी कधी येते? जिथं अद्वैत भाव आहे तिथं. द्वैत भाव ठेवून जर तुम्ही परमार्थ करायला गेला तर मिळणार नाही. आणि आजकाल तेच चालले. माझाच राम श्रेष्ठ, माझीच मर्यादा श्रेष्ठ, माझाच भाऊ काय श्रेष्ठ, माझाच बिरुबा श्रेष्ठ, माझाच सांब श्रेष्ठ, माझाच गणपती श्रेष्ठ. पण या सगळ्यांचा अवतार घेणारा तो कोण ओळखायला तयार नाही. ज्ञानोबा तर इतकं गोड सांगितलेलं आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याचे. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याचे. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याचे. अनंत रूपे अनंत वेशे
बाणली कैसे महादेवीवर गुण बाणले कैसे गुण बाणली कैसे बाणले कैसे गुण बाणली कैसे बाणले कैसे देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव विठला संदेह निमाले तुझे परमार्थ करत असताना द्वैत ठेवून परमार्थ करल संशय ठेवून परमार्थ करल हा वेगळा ठेवून परमार्थ करल हाताला तो लागणार नाही दुसरंच काहीतरी लागेल संदेह म्हणजे संशय गमतीने मी दृष्टांत सांगत असतो रोडवर इष्टीतनं उतरले गावाकडे चालत वर यायला लागलं अंधार होता लोड शेडिंग होती त्यामुळे गावात लाईट बी नव्हती इतका बुद्धिवान इतका तर्कवादी इतका शिकलेला काय सांगावं शब्द पांडित्य फिलॉसॉफी घेऊन डिग्री घेतली रोडवरनं कच्च्या रस्त्यानं वर गावाकडे निघाला अंधार पडला होता जाता जाता पाय भरला कशानं भरला कुणास ठाऊक काय म्हणतोय कशानं भरला कुणास ठाऊक तो म्हटला इतका शिकलोय मी कशानं भरलाय त्याचा तर्क लावल्याशिवाय पुढे जायचं नाही म्हणून त्यानं काय केलं हातात घेतलं वलं लागलं आता हे ना म्हणावं का नाही वलं लागले जाऊ दे काय तरी असर का आपल्याला करायचं आहे ते तर्कशास्त्र नोकरी डिग्री केली शिक्षण फुकट घालू का काय म्हणून त्यानं नाकाकडे नेलं योगायोगानं त्याला सर्दी झाली होती वास बी ना आता बास झालं उजेडात गेल्यावर बघ छे छे आत्ताच सोक्ष मोक्ष काय असेल ते आत्ताच आता पुढची प्रक्रिया करून दाखव तुम्ही द्वैत ठेवून करायला जाल दुःखाशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही विठाला मी गमतीनं सांगतो एकानं काय केलं माहिती का जत्रेला गेला पूर्वी जत्रा असायची आणि त्या जत्रेमध्ये असे खाऊचे पदार्थ असायचे एका ठिकाणी गोड परातीत काय होतं माहिती का ते साखरेचा उंदीर साखरेचा मांजर साखरेचा बिडूक साखरेची पाल साखरेचं विंचू ते आपलं प्रदर्शनी मांडलं होतं हे ना आपलं पोराला खेळावं न्यावं म्हणून हे काय सगळं घेतलं बरोबर साखरे सगळं बरं का घरी आला ठेवलं 2 दिवसांनी ह्याच्या घरी पाहुणे आले पाहुणे आल्याबरोबर ह्यानं सांगितलं अगं आपले प्रिय पाहुणे आलेत छान सुंदर चहा ठेव बरं एक 4-5 मिनिटांना बायकोचा आवाज आला जरा बोलू नका हो जरा बोलू नका बोलू नका 4-5 मिनिटांना बायकोचा आवाज आला हो साखर संपली ह्यो म्हटला कशाला ओरडते साखर संपली म्हणून परवा मी बेडू काढलाय तो टाक पाहुणे एकमेकांना बघायला लागले काय बेडकाचा चहा कडक पित्यात का काय ती म्हटल्यावर बेडूक लहान आहे पुरणार नाही अगं मग पाल टाक घाबरली हो पाहुणं कुठलं पाहुणे चोरी केलं काय कळन जा अहो म्हटली ती पाल बी लहान आहे अगं एक काम करते मांजर आणले ते टाकून दे एकदा म्हणजे प्रश्नच मिटला पाहुणं उठलं कोचवरनं निघाले आपली नको मांजराचं उंदराचं चहा मला अर्थ कळला का घर मालकाचं बोलणं हे द्वैतातलं होतं का अद्वैतातलं होतं कारण त्याला माहिती आहे वस्तू कशीच आहेत साखरेचे आहेत पण पाहुण्यांना माहित होतं का ती का गेली द्वैत वडिलांनी लाकडाची फळं घरी आणून ठेवली डायनिंग टेबलवर त्या अलीकडे एक पद्धत आहे ओरिजिनल नसत्यात मिळत नाहीत नाही का
आणायची कॅपॅसिटी नसते म्हणून एकदाच लाकडाची आणून ठेवायची. लाकडाचं केळ, लाकडाचं सीताफळ, लाकडाचं सफरचंद, लाकडाचं मोसंबी ठेवले तिथं ताटात आणून. कुणी आणून ठेवली? बापानं आणून ठेवली. कशाची होती ती? पोरग म्हटलं लेका बाबानी फळं आणली ती, चला खाऊया म्हणून घेतलं सीताफळ, लावलं तोंडानं, पडलं पुढचं दात. पोराचं दात का पडलं? द्वैतानं पाहत होता, पण बापानं कुठल्या भूमिकेत आणलेलं? संतांची दृष्टी ही अद्वैत दृष्टी आहे. नाथरायण इतकं गोड उदाहरण दिले. जेवी खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघ्या काष्टाची केवळ उरली ती स्वरूप स्थिती. किती गोड उदाहरण आहे बघा. काय उदाहरण आहे? जेवी खेळ बुद्धिबळ. बुद्धिबळाचा खेळ कोण कोण खेळले? हातवर करा बरं. वा, माहित ना तुम्हाला बुद्धिबळ? अट्याटी 64 घर असतात त्यात. राजा प्रधान नाही का, घोडा, उंट आणि हत्ती अशी ते मांडलेलं असत. ते असतात लाकडाची, अवघ्या काष्टाची केवळ. पण खेळ खेळताना अट्याटी 64च्या पटावर खेळ खेळताना हत्तीची चाल दादा कशी? सरळ. उंटाची तिरकी, घोड्याची अडीच घर. त्या खेळातलं सांगत नाही मी, ह्या खेळातलं सांगतो. इथले उंट, इथले घोडे इथे समजून घ्या. प्रत्येकाचा खेळ वेगळा आहे. खेळ खेळून जा. कशासाठी खेळ? हा व्यवहारासाठी. खेळ खेळून झाला सगळी गोळा करून एका डब्यात. कळतोय का अर्थ? तशी ही सगळी प्यादी हत्ती घोडी व्यवहारासाठी वेगळेपणा, व्यवहारासाठी नाव आहे. पण संतांची दृष्टी समबुद्धी घेता समान, त्याला म्हणतात अद्वैत भक्ती. विठ्ठल 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 नाहीतर आमचे कळवंड सुरूच आहेत. आम्ही देवाला बी वाटून घेतलाय. आम्ही का कमी आहे? आम्ही काय केलं? देवाला वाटून घेतला. कुणी रामाला वाटून घेतला तर कुणी वाटून घेतला बघा तुमचं. कुणी शंकराला वाटून घेतला तर कुणी वाटून घेतला तुमचं तुम्ही बघा. प्रत्येकाने वाटून घेतलं आणि कळवंड लागली, भांडणं लागली. मगाशी सांगितल्यासारखं रामकृष्ण परमहंसाने इतकं परखडपणे सांगितले, बाबा रे, कुत्र मालक कुठल्याही पोशाखात आला, कुत्र बरोबर त्याला जाऊन ओळखत मालकाला. छातीवर पाय ठेवतं का? हाच माझा मालक. मालकाचे कपडे कुठली बी असू द्या, तो बरोबर कुत्रा जाऊन मालकाला ओळखतं आणि छातीवर पाय ठेवतं. तसा जगनियंता अव्यक्त परमात्मा तुमचा आमचा मालक आहे. तो विविध रूपानं नटलाय, त्याला आम्ही ओळखायला तयार नाही माणूस असून. विठ्ठल 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 ही अद्वैत दृष्टी संतांची, ही अद्वैत दृष्टी मुक्ताईची. अविद्याचा पूर बाबा. अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या म्हणजे द्वैत. वेगी ओसरेना आणि कल्पना सुसरीची मिठी सोडिता. आता कल्पना म्हणजे काय? खालचाळीची वरचाळीची. नसलेली जी, तिच्यापासून जे निर्माण होतं, त्या निर्माण झाल्यापासून जो जीव दुःख भोगतो त्याला कल्पना म्हणतात. नसतीच, मुळात ती नाहीच, पण नसलेलं जे उभं करते ती कल्पना. म्हणून नाथरायाने काय म्हटले? जीव दुःख का भोगतो? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. तेणे पडे गोवा नेणे हरी, तेणे पडे गोवा नेणे हरी. हरिमुखी गाता हरपली चिंता,
हरिमुखी गाता हरपली चिंता नेने पड़े गोवा नेने हरी नेने पड़े गोवा नेने हरी हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा. नाथराणी किती गोड उदाहरण दिले. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा. ठेवा म्हणजे नसलेलं जे तिने उभं केलंय. तेणे पडे गोवा. गोवा म्हणजे सावंतवाडीच्या पुढचं. गोवा म्हणजे दुःख गोत्यात येणं. तेणे पडे गोवा नेणे हरी. अशी ती कल्पना. नसलेलं एक उदाहरण आहे. नाथरायांचंच उदाहरण आहे. इतकं छान उदाहरण दिले आणि दृष्टांत आहे माझ्या सद्गुरूंचा. तो दृष्टांत एकदा बघू आणि सेवेला आपण पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी हाताने टाळी मुखाने भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय रखुमाई कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे. बसा बसा बसा. हे मोठे पण सगळ्या महाराष्ट्रातल्या वादकांकडे यायला पाहिजे. लक्षात आलं का? असं मोठे पण देत नाही कोण लक्षात. कारण हे सत्व आहे. प्रत्येक वाद्य प्रत्येकाचं वाद्य. लक्षात आलं का? असो. शुक्तिवरी रजत शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे. शुक्तिवरी रजत शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे. शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे.
रज्जुवरी भासे मिथ्या सर्प 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 हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता रज्जुवरी भासे मिथ्या सर्प 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 हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता क्या बात है क्या बात है सुंदर शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भासे मिथ्या सर्प शुक्ती म्हणजे शिंपल समुद्राच्या वळवंटाला आपण फिरत असतो शिंपलं दिसतं शिंपल्याच्या वरती चांदीसारखा भाग असतो पण तो चांदी असतो का शुक्तीवरी रजत म्हणजे चांदी पाहता डोळा दिसे आणि रज्जुवरी भासे मिथ्या सर्प सापाला दोरीलाच आम्ही साप समजून त्याला धोपाट्या घालायला त्याच्यापासून दुःख भोगायला रज्जुवरी भासे मिथ्या सर्प हा कल्पनेचा चावटपणा आहे विठाला विठाल विठाला खेडेगावातली गोष्ट आहे सगळी शेतकरी कुटुंबातली कदाचित असावी गावाकडे शेती असावी बस जरा बाजूला करा करा बाजूला हा शेतकरी महिला सकाळी शेतात जाताना बरोबर डोक्यावर एक रिकामी पाटी दिवसभराचं खायची शिदोरी हातात शिर्डी शेतात जायचं शिर्डी कळली ना शिळी भाषा कळते काय हो म्हणा का नाही हा शिर्डी म्हणजे काय शिळी काय झाले मी आलोय 300-350 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटरला भाषा बदलते आमच्या तिकडे माणसं मेल्यावर जाळतात त्यामुळे हो म्हणत चला कळलं की हो म्हणा ती शिर्डी घेऊन शेतात जायचं दिवसभरातली कामं करायची तिन्ही सांज झाली आता तिन्ही सांज म्हणजे दिसतंय पण ओळखत अशी जी अवस्था असते त्याला तिन्ही सांज म्हणतात दिसतंय पण ओळखत प्रत्येक शब्दाच्या पाठीमागचा मतितार्थ आणि अध्यात्म समजून घ्या दिसतंय पण ओळखत तुमच्या आमच्या अवस्था तीच आहे देव हाय पण भेटला कुठपर्यंत आहे जोपर्यंत संकट जात नाही तोपर्यंत संकट गेलं की देवाचा आणि आमचा संबंध कळतोय का एखाद्याला विचारलं काय बाबा देव आहे का नाही तर उगीच कीर्तनाला आलोय महाराज तुमच्या देव हाय म्हणून त्याला जर विचारलं मग दाखवा मग कशाला आलोय दिसतंय पण ओळखत नाही हाय म्हणावं तर नाही नाही म्हणावं तर गॅरंटी देता येत नाही बरं आम्ही देवाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कुठपर्यंत आहे माहिती आहे का संकट समयी मी नेहमी सांगत असतो
लहानपणी गोष्ट ऐकली होती. लहानपणी ते का म्हटले त्या गावाकडे येताना तो वडा आहे की नाही, वड्याच्या बरोबर मध्यभागी एक आंबा आहे. अमावस्येच्या रात्री 12 वाजता त्या आंब्यावर भूत पाय सोडून बसत. काय करून बसत? पाय सोडून बसत. ही लहानपणी गोष्ट ऐकलेली. जरा मोठा झाला, बाजार करून गावाकडे येत असताना नेमकी अमावस्येची रात्र त्याच्या ध्यानात आलं वडाला आंब्याचं झाड, आणि अशा वेळेला नसलेलं भूत दिसतं. कारण चावटपणा कोणाचा आहे? कल्पनेचा. बरोबर बघा, वडा उतरताना आंब्याच्या झाडाकडे बसले पाय सोडून. मग वडा उतरताना राम 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 राम. वडा उतरला, वर चढून गेला. याड लागल हे बरं आहे. अहो नाहीच आहे तिथं. ही लहानपणी गोष्ट ऐकलेली. पुन्हा चर्चा चालू तरुण झाला, हा मोठा झाला. हो, चर्चा सुरू झाली. लेका तुझ्यात जर धमक असेल तर जा त्या आंब्याला खिळा ठोकून अमावस्येच्या रात्री, मग लेका तू मर्द. ह्यानं बी चॅलेंज स्वीकारलं. कुठनं वर हितनं वर. पण त्याला माहित आलं का असलंच तर काय करायचं. पण घेतलं चॅलेंज त्यानं. जातो म्हणला, येतो खिळा ठोकून. तार खिळा घेतला, लांबडा मोठा हातोडा घेतला आणि गेलो त्या वड्यात. आंब्याचं झाड होतं. घाबरत घाबरत राम 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 करत गेलो. ठोकला खिळा. पण एक चूक झाली त्याच्याकडनं. खिळा ठोकला पण धोत्रा सकट ठोकला. गडबडीत म्हणला ठोकला खिळा निघू घ्या मागं म्हणून पळायला गेलं. उडत लागली धोत्राला, बोंबाललं तिथं. पण लाडू हातपाय झाडून गार पडलं. हाय का तिथं? कल्पनेपासून कल्पी लाजो. हा, तसं 3 सांची वेळ झाली. त्या माऊलीनं आपली शेतातली कामं आटपली आणि घराच्या ओढीने निघाली. पण ती बिचारी, ती हातात शिर्डी होती, ती लई ताप द्यायची. वडण सारखी वडण त्या शिर्डीची लागायची. इकडे शेंडा मार, तिकडे शेंडा मार, तिकडे शेंडा मार. हिला आला राग. तुला खाल्ली फोडानं तुला म्हणून ढुंगणा फटका दिला आणि गळ्यातली दोरी घेतली काढून. जा म्हणली मेल. दावं घेतला हातात आणि तिला मोकळी दिली सोडून. आता गावाकडच्या महिलांचं एक वैशिष्ट्य आहे, घराकडे जाताना चहा पुरतं का होईना पण जळानं घरी घेऊन जायचं. म्हणजे जळण घेऊन जाताना ते कुपान कोणाचं आहे बघायचं नाही. शिरपाचं आहे का कुंडीपाचं, कुपान बघायचंच नाही. कुपनाची काठी उचलायची, रस्त्यावर काठी झाडायची, टाकायची पाठीत की पुढं. असं करता करता शिर्डी पुढे निघून गेले. हिच्या लक्षात आलं आणि बाई म्हणली, हो दळणासाठी दळण काढून ठेवले बुट्टीत. जर शिर्डीने तोंड घातलं तर काय करायचं? दळण उघडच आहे. म्हणून लगबगीने पळत पळत गेली. बघती चौकटीत ना आत तर शिर्डीने काय केलं, दळणात तोंड घातलेलंच. तुला खाल्ली फोडानं म्हणली, तुला एवढ्यासाठी फोडा आलीस होय म्हणून हातातलं दावं डांब्याकडे टाकलं. डांबा कळतो का? खुटी कळती का? हा, हातातलं दावं डांब्याकडे टाकलं आणि पळत गेली, धरली शिर्डीला, आणली वडीत. कुठं आणली परत वडीत? डांब्याकडे बांधायला आणली वडीत. आणि डांब्याकडे हात घातला तर ते दावं गोल वेठुळं घालून ती गुळकी फोडायची गाठ असते का नाही, ती अशी पडली होती बघा. कशी पडली होती? अशी पडली. शिनं बघितलं, जळलं मेलं म्हटली. गाड तोड हित बसले. बया वाळवान लावला असतं पोरादार, मग घरादाराला. काय आहे ती? दोरी. काय समजून बसली? साप. मामाजी पळा. मामाजी उडे बसून चिली बाजल्यावर. पुरी काय झालं? का कशाचं काय झालं म्हटलं? बघा येऊन केवढं जनावर बसले. हो, मामाजीने पुरी माग सर डोकं धरली. हाय का काय? जो गेला आर शिरपा पळ पळ पळ. काय झालं आप्पा? काय झालं? काय झालं?
धाकट्याची बायको वाचली, काय झालं? हे नेटाक जनावर. कसलं जनावर? नेटाक. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. त्या महिपानं खालच्या, अरे कोडीबा काय झालं? अरे आप्पाच्या घरी काय नेटाक जनावर, केवढं हे मांडी एवढं हाय का? सगळी गोळा झाली. आया आया आया, केवढं पाणी बी मागून देणार नाही, नुसतंच गाजावाजा चाललाय. हाय का काय? एकानं कांबीरांना माग सरा माग सरा. कांबीरा मारणार तू शेजारचा म्हणतो, नियम जर चुकला का नाही तर फेस बी तोंडाला फेस मारील ती. सरा माग. ह्यांचाच गाजावाजा. गाव गोळा झालं. वेळ कुठली? तिन्ही सांजाची. ह्या गर्दीत रस्त्यावरून एक जाणता निघाला होता. जाणत्याने विचारलं, काय चाललंय बाबा? काय बघताय? काय नाही म्हटले, नेटकं जनावरण. कुठं आहे ती? काय आत? अरे मग तुम्ही अंधारात काय बघताय? उजेडात बघा. त्या जाणत्यानं, आता शब्द लक्षात ठेवा, कुणी? जाणत्यानं, जो सर्वज्ञ आहे, ज्याची कल्पना संपलेली आहे, ज्याची अद्वैत दृष्टी आहे, असा जाणता. तो कोण? सद्गुरु. त्याने काय केलं? अरे म्हणले अंधारात काय बघता, इकडे या, जावा कंदील आणा. त्या गर्दीतले एक जर पळानं कंदील घेऊन आला. तो बी कंदील होता काजळीनं माकली आला. कशानं माकली आला? काजळीनं. हसू नका, ही सगळी कंदीलच आहेत. ही इथं बसलेली सगळी कंदीलच आहेत. मुळातच आत्मज्योतीवर अज्ञानाची अविद्येची काजळे आलेली आहेत. ती झाडणारा सद्गुरू भेटला पाहिजे. अज्ञानाची काजळे आलेले त्या आत्मज्योतीवर लक्षात ठेवा. ती झाडली की लख प्रकाशात तो कुठं लपलेला नाही, तो लख दिसेल. लक्षात ठेवा. त्या बाबानं काय केली? कंदिलाची काच पुसली, काजळी झाडली, दिवा मोठा केला आणि माग सरा म्हणले. हळू 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 त्या दिव्यानं पाहायला गेला तर काय दिसलं? जसं दिसलं आले का दूर रे. भ्रम गेला. सत्य कळालं. कशानं कळालं? कशानं कळालं? ज्ञान प्रकाशानं. तसं जर ज्ञान प्रकाश हवा असेल, आपल्या कंदिलाची काजळी जर झाडायची असेल तर जाणता सद्गुरु. जाणतेने गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव. संतोषती अविद्येचा पुरबाबा वेगी ओसरेना. कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना. पुढं क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही. दुर्लभ नरतनु गेल्यावरती पडशील पचताई. आणि म्हणून शेवटच्या चरणात म्हणे मुक्ताबाई ऐक चांगया अंतरीची खूण. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगया अंतरीची खूण. जा सद्गुरु शरण तुझ नेतील तारून. जा सद्गुरु शरण